पिस्तुला या आपल्या पहिल्याच लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता फॅन्ड्री हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येतोय. शाळा सिनेमाचे निर्माते निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांनी फॅन्ड्री या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या काही सेकंडच्या टीझरला काही दिवसातच युट्यूबवर तब्बल 4 लाखाहून जास्त हिट्स मिळालेत. हा सिनेमा नक्की कसा आहे खुद्द नागराजकडूनच जाणून घेतलंय. ती आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं. नागराजजी, पिस्तुल्या हा तुमचा लघुपट ज्याच्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक तुम्हाला मिळालं होतं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं. आता पहिलाच सिनेमा करताय फॅन्ड्री आणि ज्याच्या टीझरला 4 लाख हिट्स, म्हणजे कुठेतरी एक चांगलं काम लोकांसमोर येत आहे आणि लोक त्याचं कौतुक करतायत. याची पावती तुम्हाला मिळाली सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच, असं म्हणता येईल खरं तर. आणि फीचर फिल्मला अगदी पहिल्याच फीचर फिल्मला जर एवढ्या लोकांनी बघितलं किंवा त्यांच्यापर्यंत ती पोहोचली आणि इतक्या लोकांनी त्याला व्ह्यू केला आहे तर त्या आनंदाची गोष्ट आहे. पिस्तुल्या शॉर्ट फिल्म होती आणि खूप जणांनी ती पाहिली नाही, पण कदाचित सगळ्यांना उत्सुकता असेल पिस्तुल्याबद्दल जे लिहून आलं काही फेस्टिवल्समधून किंवा काही स्क्रीनिंग जे झाले तिचे त्याच्यातून लोकांनी ती बघितली असेल. आणि मला आनंद आहे की पहिल्याच फीचर फिल्मसाठी इतक्या लोकांनी त्याला व्हिजिट केलं युट्यूबवरती. मला वाटतं फॅन्ड्री नाव ऐकलं की थोडंसं आणखीन कुतूहल वाढतं लोकांचं, त्यामुळे कदाचित टीझरला त्यामुळेच जास्त हिट्स मिळाले असतील की कुतूहलापोटी लोक पाहायला जातात, आणखीन कुतूहल समोर येतं. काय नेमकं आहे फॅन्ड्री? फॅन्ड्री ही एक प्रेमकथा आहे आणि फॅन्ड्री जशी प्रेमकथा आहे तशी ती ग्रामीण भागातली एका वेगळ्या आशय विषयाच्या आणि एका वेगळ्या समाजाची ती कथा आहे. फॅन्ड्री या म्हणजे तू जसं म्हणतेस की त्या नावावरून एकत्रित ती उत्सुकता असेल. फॅन्ड्रीचा अर्थ काय, म्हणजे ती जसं म्हटलं की नावापासून कुतूहल आणि मग टीझर मध्ये आणखीन कुतूहल, मग फॅन्ड्री म्हणजे नेमकं काय? फॅन्ड्री म्हणजे मी तुला आता सांगणार नाही, कारण की जर तुला फॅन्ड्रीचा अर्थ मी खूप एका शब्दात वगैरे सांगेन, पण तो तितका एका शब्दात सामावणारा अर्थ फॅन्ड्रीचा नाहीये. फॅन्ड्री फिल्म बघून तुला जो अर्थ कळेल ना तर त्या दिवशी आपण गप्पा मारू परत आणि तू सांग की तुला फॅन्ड्री म्हणजे काय वाटतं. प्रत्येकाने आपापले अर्थ काढायचे त्याच्यात मला काहीतरी अर्थ एक सांगायचा तो आहेच, पण फॅन्ड्री हा खूप मजेशीर भाग आहे की आपल्याच महाराष्ट्रातली ती एक भाषेतला शब्द आहे, लोकांना तो माहित नाही. आणि या सगळ्या विषयी मला बोलायचं की आपल्या आजूबाजूचं आपण इतक्या ह्यानं बघत नाही, खूप सहज ते आपल्याकडून दुर्लक्षित होतं. आणि फॅन्ड्रीचा अर्थ कथेशी अत्यंत एकजीव असा आहे, ते सेंद्रिय असं त्याचं एक जीव त्याचा असणं आहे. पिस्तुल्या आणि फॅन्ड्री एक तुम्ही जसं म्हणाल की पर्टिक्युलर एका समाजातली कथा आहे, तोही तशा पद्धतीचाच एक लघुपट होता, त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून विचार करताना अशा पद्धतीनंच गोष्टी समोर आणायच्या हे एक ठरवलेलं आहे का तुम्ही? म्हणजे ठरवलेलं नाही, पण कसं असतं ना की एक माणूस जेव्हा येतो तर त्याचा तो प्रदेश, त्याची भाषा, त्याची संस्कृती, त्याच्या जाणीवा सगळं घेऊन येतो. आणि मी असं काही अट्टाहास करत नाही की हे सांगायचं आहे आणि हे सांगायचं नाही, तर माझ्या म्हणून ज्या कथा आहेत, माझ्या म्हणून ज्या जाणीवा आहेत आणि ज्या भावना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतो. पिस्तुल्या ही माझ्याच अनुभव विश्वातली एक कथा होती, फॅन्ड्री तशीच आहे. त्याच्यामुळे असं काही अशाच कथा सांगायच्या असं काही नाही. मला ज्या वेळेस वाटेल की ही कथा मला सांगायची आहे, अति म्हणजे उत्कटतेनं मला ही सांगावीशी वाटते त्यावेळेस मी ती कथा सांगायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा सिनेमा फीचर फिल्म होतं तेव्हा तिथे लोक चेहरे पाहून बऱ्याच वेळेला सिनेमागृहापर्यंत येतात, त्यामुळे फॅन्ड्री करताना या गोष्टी लक्षात घेऊन हा सिनेमा केलाय की काय आणखीन गणित वेगळी? खरं ना मला असं वाटतं प्रेक्षक खूप हुशार आहेत, प्रेक्षक खूप सुजाण आणि अभिरुची संपन्न आहेत. काय होतं माहिती ना, आपण त्यांना ठरवतो की त्यांना हे आवडेल आणि हे नाही आवडेल आणि आपण त्यांनाच आपण संकुचित अर्थानं बघायला लागतो. मला तसं वाटत नाही. मी म्हणजे चेहरा म्हणून फक्त असं बघत नाही कधीही. मी कथेची गरज म्हणून जर तो चेहरा मला आठवला तर मला तो फिल्ममध्ये असावा असं वाटतो. तर कथा मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे आणि तुमची मांडण्याची जी उत्कंठा, उत्सुकता आणि तुम्ही ज्या गांभीर्याने ती मांडताय ती खूप गरजेची आहे. आता हा सिनेमा कुठल्या फेस्टिवल्स मधनं जाणार आहे का, किंवा ते डोक्यात आहे का की फेस्टिवल्स मधनं तो लोकांपर्यंत पोहोचवायचा मग रिलीज करायचा किंवा काय? खरं ना फॅन्ड्रीचा रफकट आता फॅन्ड्री तयार होतोय, म्हणजे त्याचा आपण ज्याला म्हणतो ना फायनल प्रिंट त्याची व्हायची अजून काही दिवसात पूर्ण होईल, 15-20 दिवसात. पण त्याचा रफकटच गोव्याच्या व्ह्यूइंग रूम मध्ये सिलेक्ट झाला होता. आपल्या भारतातून फक्त 15 फिल्म्स कडे सिलेक्ट झाल्या, त्याच्यात फॅन्ड्री एक होती. परत रॉटरडॅम मध्ये जे प्रोड्युसर्स लॅब म्हणून एक आता मोठं एक प्रोड्युसरचं संमेलन झालं, तर तिथे फॅन्ड्रीची प्रोड्युसर दोघांना तिथे बोलवलं होतं.
तिथं एक डार्क रूम मध्ये फॅन्ड्रीचं स्क्रीनिंग झालं. मग म्हणजे अजून तयार होते तोवरच फॅन्ड्रीचं मला वाटतं फेस्टिवल्स मधून आता एक पदार्पण झालेलं आहे. आणि अजून एक आनंदाची गोष्ट आहे की फिल्म फेस्टिवलचे जे फेस्टिवल डिरेक्टर आहेत ख्रिश्चन जोन्स म्हणून आहेत, तर त्यांनी फॅन्ड्री इन्व्हाइट केलेलं आहे, त्यांनी पाठवून द्या असं आमच्या प्रोड्युसरला आमच्या टीमला 2 मेल केलेले आहेत. तर मला वाटतंय की म्हणजे फेस्टिवल्समधूनही लोकांना आवडेल, म्हणजे फेस्टिवल्समध्ये ती आवडेल आणि लोकांनाही आवडेल. आणि आनंदाची गोष्ट आहे जर अधिक फेस्टिवलमध्ये ती जर स्क्रीन झाली तर. तुमच्या या सिनेमासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन अमित कीरचा, प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.